नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे. आज पुसेगाव हिंदकेसरी मैदान. पुसेगाव हिंदकेसरी मैदान बोललं म्हणजे शरद क्षेत्रातली पंढरी आणि पंढरीमध्ये गुलालासाठी प्राप्त झालेला आहे रामा शेठ मुंबईकर यांचा. दादा आज आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल आज आजचा आनंद हा गगनात मावेनासा आहे. काय सांगाल या आनंदाबद्दल? पहिले यश शर्यत तात्यानं आमच्या तात्या असता तर अजून आम्हाला मजा आली असती. तात्यानं आम्हाला कुठेतरी कमी आहे तात्यांची. बघा मित्रांनो, आज स्वर्गीय तात्या आज त्यांच्या चरणाशी दादांनी सांगितलेलं आहे की हा गुलाल त्यांच्या चरणाशी पोचणार. आणि रामा शेट्टी आज करून दाखवलेले नवीन खरेदी पुसेगाव मैदानामध्ये पहिल्याच खरेदी आणि पहिलेच गुलाल. दादा काय सांगाल आज रामा शेठबद्दल? रामा शेठबद्दल सांगू तेवढं कमीच आहे. रामा शेठनी जे आमच्या मनात होतं ते करून दाखवले इथे. मुंबईमध्ये तर त्यांनी थरार उडवला आहे आणि आज घाटावर येऊन महाराष्ट्राचा एक नंबरचा मैदान म्हणजे पुसेगाव हिंदकेसरी मैदान. पुसेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे शर्यत क्षेत्रातली पंढरी आणि पंढरीमध्ये जो गुलाल घेतोय तो वर्षभर गुलालामध्ये राहतोय, असं या मैदानाची खासियत आहे. काय सांगाल आज पुसेगाव मैदानाबद्दल? पुशेगाव मैदानाबद्दल सांगू तेवढं कमीच आहे. ही म्हणजे आपली शर्यती क्षेत्रातली पंढरी आहे. म्हणजे इथे गुलाल भेटला म्हणजे आम्हाला वर्षभर भेटणार ना. आमचा मुंबईमध्ये पण खेळ असा आहे, दोन्ही साईडने आम्ही नाव देतो पण आम्हाला कोणी जोड नाही होत रामा शेठला. खूप चांगलं असं सांगितलेलं आहे. दादा कुठून घेतला रामा शेठ? रामा शेठ आम्ही नाशिकवरून घेतला. आमचे भाऊ आकाश भाऊ मस्के याही आम्ही तो बैल बघायला पण नाही गेलो, तसेच पैसे पाठवून दिला. आकाश भाऊच्या भरोश्यावर बैल घेतले, घरचा माणूस म्हणून बस. खूप चांगलं दादाने सांगितलेले आहेत आणि खरेदी ज्यांच्याकडनं केली ते मालकसुद्धा आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत. आज सहकारी एवढे सगळे सोबत दिसत आहेत. चांगले असे बॅकअप तुमचा दिसत आहे. काय सांगाल आज सहकाऱ्यांबद्दल? बॅकअप म्हणजे आमचा बॅकअप म्हणजे आम्हाला पूर्ण आमच्या ग्रामपंचायतची साथ आहे, आमच्या ग्रुप ग्रामपंचायतची ना आजूबाजूच्या गावांची आहे सर्वांची. रामा शेठ निघला म्हणजे सर्व येतात मग त्याच्या. आज एवढा जबरदस्त तुम्ही खोंड घेण्याचं प्रथम कारण सांगा. कारण मुंबईमध्ये बिनजोडला खेळायचं म्हणजे एक टॉपचंच हत्यार घ्यायला लागतंय आणि टॉपमध्येच राहायचं असतंय आणि तुम्ही टॉपमध्येच गेले आणि घाटावर सुद्धा टॉपमध्येच राहिले आणि आज हिंदकेसरी झाले. काय सांगाल? प्रथम म्हणजे कोण घ्यायचं कारण हे आकाश भाऊ मस्के आमचे घरचे संबंध आहेत. तात्यांचे ना त्यांचे होते, त्याच्यानंतर माझे झाले. पण आम्ही त्यांना कधी बोललो नाही हो नका घेऊ, तेही घेतला ना आम्ही पैसे पाठवून दिले बस. मित्रांनो बघा, आज त्यांना सुद्धा विचारूया. अ, दादा काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? तुम्ही तर नियोजनाचे बादशाह आहात आणि हिंदकेसरी नियोजनाचा बादशाह म्हणून तुम्हाला आज इथे सांगितलं जात आहे. कारण दादा वारंवार तुमचंच नाव घेतात की दादांनी सगळं घडवून दिलं, दादांनीच घेऊन दिला. काय सांगाल आज? सांगायला काय आता शब्दच नाही उरले. जे पाहिजे होतं म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये बरेच छोटे मोठे बैलगाडा मालक आहे, पण आमचे दादा मोठे बंधू आहे आणि आम्ही ही खरेदी केली तात्यांसाठी केली. आम्ही 31 लाख रुपयाची खरेदी केली, पण दादांनी बैल बघितला नाही, तो काळा आहे का गोरा आहे, त्याला शिंग आहे का कान आहे का डोळे आहे काहीच नाही बघितलं. फक्त 31 लाख रुपये मला पाठवले, मी बैल घेतला. बैल घेतल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगितलं दादा इतके पैसे कशासाठी दिले. दादाने त्याला एकच सांगितलं आकाश भाऊनी पैसे मागितले, मी पैसे पाठवून दिले. बैल काहीतरी असेल म्हणूनच आकाश भाऊनी घेतला. म्हणजे आम्ही फक्त हे सगळं तात्यांच्या नावासाठी करतोय. आणि आज आम्हाला असं वाटतंय का पुशेगाव मैदानामध्ये गुलालात राहणं म्हणजे खूप काही आहे. आणि ह्या बैलाची खासियत अशी आहे, बैल घेतला तेव्हा त्यांनी नाशिक गाजवलं. घोडाबैल क्षेत्रामधला बैल आहे. जे काही टॉपचे बैल होते त्या बैलांना सगळ्यांना धुमाकूळ घालून तो मुंबई गाजवली. मुंबई गाजून आता तो घाट गाजवतो इकडं. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेलं आहे आणि 31 लाख रुपयाची खरेदी आज पुसेगाव हिंदकेसरी झालेले आहेत. दादांचं नाव आज लौकिक केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणून आज नवीन चेहरा आज समोर दिसत आहे. दादा काय सांगाल आज नवीन चेहरा आज मुंबईला भेटला, सुप्रसिद्ध एक गाडा मालक नवीन चेहरा. हीच माझी प्रार्थना, आमचा बैल पुढे तुमच्या चॅनेलला पण पुढे जावा अशी नम्र विनंती. बघा दादांनी खूप चांगलं असं सांगितलं. सहकारी सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा विचारूया. दादा सुद्धा बोलतो. दादा बोला. म्हणजे मी असं सांगेल का हिंदुस्थानातला सख्या भावा सुद्धा माणसाचा विश्वास राहत नाही पैशाच्या बाबतीत.
एक 100 असेल, 200 रुपये असेल, 1000 रुपये असेल, तरी आपण घरात गेलो ना, एखादा लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल किंवा आपला मुलगा असेल, आपण हिशोब विचारतो. पण दादाने 31 लाख पाठवताना विचारलंच नाही, तू घेतला का घेणार आहे का कसा घेतला. दादाला एकच सांगितलं, दादा बैल घेतला आणि बैल 1 नंबर मध्येच पळणार आणि 1 नंबर मध्ये पळणारा बैल घेतला आपण. म्हणजे असा माणूस हिंदुस्थानात पण होणार नाही योगेश दादा पाटील सारखा. बघा योगेश दादा पाटील आज नवीन चेहरा आहे आणि दादाने खूप चांगलं सांगितलं आहे. आणि मुंबईमध्ये एक छाप तर सोडलीच आणि एक टॉपमध्ये आज नवीन हिंदकेसरी म्हणून एक गाडा मालक आणि रामा शेठ आज प्राप्त झालेले सहकारीसुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांनासुद्धा विचारा. मोठे भाऊ आहेत, मोठे मालक आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. दादा काय सांगाल? नक्कीच आता आमचं रामा शेटने जे पुशेगाव हिंदकेसरी मैदान म्हणजे वर्षातून सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त ते पुशेगावचे मैदान वर्षातून एकदाच येते आणि त्या मैदानात त्याने आज फायनलला बसला म्हणजे आम्हाला सर्व आमच्या टीमला आनंद आहे आणि अजून तो पुढे अजून पुढे आणि अशीच आम्हाला गुलाला ठेवावा अशी आमचे त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आणि तसंच आकाश भाऊ आहेत त्यांनी आम्हाला ही खरेदी करून दिलेली आहे आणि आम्ही त्यांचा एक शब्द हे करताना त्यांच्या शब्दावर हे बैल खरेदी केलेला आहे आणि त्यांचा आम्ही आभार मानतो आणि इथून पुढं त्यांनी आम्हाला असंच गुलाला ठेवावाची ही आमची अपेक्षा आहे. बघा मोठे मालकसुद्धा आहेत आणि खूप चांगलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आकाश भाऊंचं सुद्धा वारंवार नाव येतं आहे, कारण एक चांगला असं त्यांनी मुंबईसाठी एक नवीन हिरा शोधून दिला आणि 31 लाख रुपयाचा हिरा आज त्यांनी हिंदकेसरी घडून दाखवला. आणि त्यांच्यावर जो विश्वास योगेश दादांनी ठेवला होता तो विश्वास आज खरोखरच लयाला आला आणि या पुसेगाव मैदानामध्ये आज खरोखरच साठी फायनलसाठी प्राप्त झालेला आहे तो रामा शेठ. आणि योगेश दादांचा सुद्धा मी आभार मानतोय, कारण पक्षा बैलाचे मालक त्यांची बाईट आम्ही घेत होतो त्यावेळेस दादांनी आम्हाला बाईट देण्यासाठी सांगितलं. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. आणि फायनल झाल्यावर आम्ही तुमच्याकडे दादा येणारच आहेत, त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा.